जनतेच्या कामांमध्ये ज्यांनी केले झोल, आता होणार त्या सर्वांची पोलखोल। चला सोबत मिळून करूया भ्रष्ट प्रशासनावर हल्ला बोल। इथे खोटे नेरेटिव्ह नव्हे तर खरी बातमी आहे, खोटा प्रॉपगँडा नव्हे तर जनतेचा अजेंडा आहे। येतोय आम्ही दाखवायला बातमीचा खरा सार, सत्याचा शोध घ्यायला तुम्ही आहात का तयार? DNA न्यूज नाशिक, शोध सत्याचा। नाशिकच्या कारागृहातील मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉक्टर आबिद अबू अत्तार आणि वैद्यकीय अधिकारी डॉक्टर प्रशांत खैरनार यांनी फिट फॉर सर्टिफिकेट देण्याच्या बदल्यात कैद्याच्या मित्राकडून 40,000 रुपयांची लाच मागितली होती। दरम्यान यातील 30,000 रुपयांची लाच स्वीकारत असताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं मुख्य वैद्यकीय अधिकारी आणि वैद्यकीय अधिकारी यांना काही दिवसांपूर्वी ताब्यात घेतलं होतं। दरम्यान या प्रकरणी न्यायालयानं डॉक्टर आबिद अबू अत्तार याला जामीन मंजूर केला असून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असल्याचं ॲडव्होकेट समाधान घुमरे यांच्याकडून सांगण्यात आलंय। 24 रोजी ACBने नाशिक यांनी डॉक्टर आबिद अबू अत्तार यांना लाचलुचपत प्रतिबंधाच्या कायद्याअंतर्गत अटक केलेली होती, परंतु दिनांक 19/7/2024 रोजी मेहरबान जिल्हा व सत्र न्यायालय नाशिक यांनी त्यांना जामिनावरती सोडण्यात आलेलं आहे।